सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। परमपूज्य गुरुदेव महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या काश्मीर शैविझम या विषयावरील प्रवचनांच्या आधारे आपण शिवसूत्रांचा अभ्यास करत आहोत. शिवसूत्रातील शाक्तोपायाची सूत्रे आपण अभ्यासत आहोत. शाक्तोपायाचं तिसरं सूत्र आहे विद्या शरीर सत्ता मंत्र रहस्यम. विद्या अद्वय परब्रह्म, अद्वैताचे परमोच्च ज्ञान. शरीर म्हणजे स्वरूप, आकार, शब्दालाही स्वरूप आहे. मंत्राचे शरीर शब्द ब्रह्म, संपूर्ण विश्वाचे अभेदरूपी शरीर आहे. सत्ता मी आणि विश्व दोन नाही, विश्वभर मी आहे हीच सत्ता. रहस्य ही सत्ता म्हणजेच मंत्राचे रहस्य आहे. हे ज्ञान घेऊनच मंत्र जपला पाहिजे आणि या ज्ञानाने जर आपण मंत्र जपला तर उत्तरोत्तर आपली शक्ती वाढली पाहिजे. आपण सशक्त व्हायला पाहिजे. सर्व मंत्राचे मूळ चैतन्य आहे, हेच रहस्य. विद्या शरीर सत्ता म्हणजे शिवाच्या परम चैतन्याची जाणीव. सर्वत्र शिवच आहे. शिव आणि मी वेगळा नाही. विश्वाचे अभेदरूपी स्वरूप म्हणजे मी. ही जी विचारधारणा तीच सत्ता, तीच मंत्राचे रहस्य. मंत्र कसे? मंत्र वर्णरूप आहेत, वर्ण शक्तिरूप आहेत, शक्ती मातृकारूपी आहे आणि ती जी मातृका ती शिवस्वरूप समजावी. हा अर्थ अतिरहस्ययुक्त आहे. ब्रह्मदेवापासून तो पृथ्वीपर्यंत ही मातृका शक्ती सर्वत्र आपल्या तेजाने तळपत असते. ह्या शक्तीचा कल्याणकारी उपयोग व्यवहारात कसा करून घ्यायचा ते लोकांना कळत नाही, म्हणून मंत्रातील शक्ती साधारणपणे गुप्त ठेवतात. गुरुकृपेशिवाय ती प्रगट होत नाही. नुसती अक्षरे जपली जातात, शक्ती प्रगट होत नाही. एकाच शक्तीची तऱ्हेची नावे आहेत. रौद्री, रोधिनी, अंबिका वगैरे. 3 तऱ्हेनी ती व्यक्त होते. कालाग्नी, रुद्राग्नी, सोमाग्नी. जणू ती शक्ती जसा प्रसंग, जसे कार्य त्याप्रमाणे रूप घेते. पराशक्ती, परावाक, परावाणी ही चैतन्याच्या निर्मितीची बाजू आहे. पराशक्ती म्हणजे कुंडलिनी शक्ती. पश्यंती, मध्यमा व वैखरी मधून ती स्वतःला प्रगट करते. पश्यंती वाणीत अणुमात्र असते. वास्तव्य हृदयात असते. इथे शब्द व विषय यांचं तादात्म्य असतं. ती दृष्टांताची अवस्था किंवा स्टेज आहे. मध्यमा वाणीत 2 अणूत असते. वास्तव्य कंठात. इथे शब्द व विषय यांच्यात विभागणी होण्यास सुरुवात होते. पश्यंती वाणीत 3 अणूत असते. वास्तव्य जिभेच्या टोकावर. इथे शब्द व विषय यांच्यात पूर्ण फारकत झालेली असते. जगाचा व्यवहार करण्यासाठी म्हणून जणू काही शब्द हे शक्तीचे कंटेनर आहेत. त्यामध्ये शिवाची शक्ती आहे. पाणी हवं तर दोर बांधून बादली पाण्यात सोडायची आणि भरून त्याच दोराने वर खेचायची. तसंच मंत्र जपला की त्या शक्तीच्या सहाय्याने आपण आत्म्यापर्यंत जाऊ आणि तेथून आत्मबल प्राप्त करून पुन्हा व्यवहारात सशक्त जीवन जगू. ही जी शक्ती आहे ती आतून प्रगट झाली पाहिजे. ती आत्मसाक्षात्काराशिवाय होणार नाही. सद्गुरुनाथ महाराज की जय.